हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. आणि आज बघा सकाळी सकाळी आम्ही चाललो आहे नाश्ता करण्यासाठी. तर आज आहे तुळजापूरचा डे 2. तर आम्हाला आज परत रिटर्न जायचं आहे. मी तिकीट बुक केलेली आहे आणि इथे आलो आहे आम्ही नाश्ता करण्यासाठी. तर खरं सांगू का, तुळजापूरमध्ये अजिबात चांगला नाश्ता मिळाला नाही. जे आमच्या कोल्हापूरमध्ये मिळतं ना, ते इथं अजिबात मिळत नाही आहे आणि काही ऑप्शन नाही आहे. तर खरं सांगू का, मी घरी डिनर पण छान होतं ना. घरी तरी मी ना खूप छान असं स्वयंपाक बनवते. जे पण मी बनवते, वडापाव अँड ऑल खूप चांगलं बनवते. आणि इथे काहीच मिळत नाही बरं का, अजिबात चांगलं. आम्ही काही ऑथेंटिक ट्राय करायला गेलतो पण इथे नव्हतं. तर इथे ना वडा आणि पाव असंच देतात बरं का. तर यांना म्हटलं मला कट करून द्या, कसं खाणार आम्ही वडापाव. तर त्या दादांनी आम्हाला मग कट करून दिला, तर आम्ही मग खाऊ शकलो. आणि कसं आहे ना, इथे आम्हाला कांदा भजी खायची होती, मिसळपाव खायची होती. जोगेश्वरीमध्ये ना, जोगेश्वरीमध्येच गेलो ना, जोगेश्वरीमध्ये ना तुम्हाला सांगते बिलकुल बकवास असं होतं. इथे पण आम्ही आता नाश्ता करायला गेलो, कारण एक वडापावने आमचं काहीही नव्हतं झालेलं. तिथे गेलो होतं, इथे आम्हाला वाटलं इथे काहीतरी म्हणजे आपल्याच हातचं खाऊन बोर होते, तर काहीतरी चला खावं शिरा वगैरे. पण खरंच अजिबात चव नाही. कसं तरी खाले. कांदा भजी इतके कडक होते ना, तर दातांची वाट लागायची पायाने. आणि करपलेले पण होते. मुलं खायला तयार नाही, माहिती आहे का. आणि हा शिराने का शेवटी बघा 2 पार्टमध्ये दिसतोय ना, तर मी एकच खाल्ला. आम्ही एकच पार्ट खाल्ला, मुलं खायला तयार नाही. आणि आता त्याच्यानंतर आम्ही निघालो कसा बसा ते नाश्ता खाल्ला आम्ही. आणि विचार केला की चला इथल्या मार्केटमध्ये जावं, काही मुळ्याच्या शेंगा वगैरे आमच्या तिकडे मिळतात ना, त्या मी बघायला गेली की ते मिळेल का. इथे बघा हे कारले दिसत आहेत ना, ही पांढरी कारली आहेत. ही तिकडे पश्चिम महाराष्ट्रात मिळतात, खूप चांगली टेस्टला असतात. पण मी ते घेऊ नाही शकली, कारण कसं आहे खूप म्हणजे भाज्या खराब होऊ शकतात. मेथी वगैरे तिथे खूप स्वस्त होते. आणि लिंबू पण पहा, हां, हे लिंबू पहा इतके मोठे होते ना. पण कसं आहे ना, मी नाही घेऊ शकली, कारण मला याचं लोणचं ना तेवढं खास काही येत नाही. तर मी काही लोणचं याचं बनवण्याच्या भानगडीतच नाही पडत. आणि मुलांना पण विशेष आवडत नाही. तर आम्हाला काही मिळालं नाही. आणि काट्याची वांगी मुलं म्हणत होती, पण मी म्हटलं जाऊ दे, नंतर घेईल कधीतरी. आम्ही काट्याची वांगी पण नाही घेतली, भाजीचं काहीच नाही घेतलं मी. आणि तसंच रिटर्न आलो बघा. आणि इथे आता आम्ही पितोय चहा. चहा बरा होता. आणि कुठे पिलो आपण? येवलेचा चहा होता. नंतर बघा मला काय दिसलं, मस्त असे रामफळ दिसले. मला खूप आवडतात रामफळ. म्हणजे ना इतक्या वर्षानंतर मी ना रामफळ घेणार आहे. मी इतकी खुश झाली होती ना, एक्साइटेड. हां, तर तुम्हाला सांगते 100 रुपये किलो, 120 रुपये काकूने सांगितले होते, पण 100 रुपयामध्ये डन केलं. आणि मी ते रामफळ घेतलेले आहेत. जवळपास मला 4 रामफळ मिळाले बघा, मोठे मोठे, 100 रुपयामध्ये. आपल्या इकडे मिळत नाही का. नंतर बघा इथे पेरू बघू शकता, पण मी पेरू घेतली नाही, कारण सर्दी होते म्हणून. आणि मला नाही का तुळजाभवानी माताचा हे घ्यायचा होता, फोटो घ्यायचा होता. तर आम्ही विचार केला, इथे फोटो वगैरे मी सर्च करत होती, कुठे चांगले फोटो आहेत का. कसं म्हणजे ना, मला छोटासा फोटो असा घ्यायचा होता. ऑलरेडी माझ्याकडे ना मूर्ती आहे, सॉरी मूर्ती नाही, ऑलरेडी माझ्याकडे ना एक मोठा फोटो आहे. पण तो नाही का म्हणजे आता खराब व्हायला लागलेला आहे. तर मला एक छोटासा असा फोटो हवा होता, तर तो मी ते सर्च करते. तर आमचा बघा चेकआउटचा वेळ झालेला होता, त्याच्यामुळे आम्ही रिटर्न आलो. आम्हाला फ्रेश व्हायचं होतं, आंघोळ वगैरे करायची होती. आणि 1 वाजेपर्यंत आम्हाला ना निघायचं होतं. ते हॉटेलवाले चांगले होते, ते म्हणे तुम्ही येऊ शकता म्हणे, 1 वाजेपर्यंत तुम्ही हॉटेल सोडू शकता म्हणे. तर आम्ही आलो, फ्रेश झालो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो, हॉटेल आम्ही सोडलं. आता आम्हाला अजून थोडंसं फिरायचं होतं. आणि माझी बस ना संध्याकाळची 6ची होती. आणि मग म्हटलं आम्हाला जेवण वगैरे पण करायचं होतं. पण आम्ही हा विचार केला की डायरेक्ट आता रात्रीचं जेवणच म्हणजे करायचं, संध्याकाळचं जेवण करायचं, आणि रात्री मग जेवणाची गरज नाही पडणार. आणि ते म्हणजे ना इथे काकू नाही का खूप अशा वेळच्या नाही का मला खाण्यासाठी काहीतरी दे म्हणत होत्या. तर मग मी त्यांना प्रसाद वगैरे दिला, थोडेसे पैसे दिले. तिथून आम्ही निघालो. मला फोटो मिळाला नव्हता, तर मी परत इथे मार्केटमध्ये आली आणि मंदिर परिसरामध्ये. आणि परत मी इथे तुळजाभवानी माताचा एक फोटो शोधला आणि तो मला फायनली भेटला. तुम्हाला मी घरी गेल्यावरती दाखवीन तो. आणि मग आम्ही निघालो बघा कुठे, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. कामच किती आहे ना, कामच
खाली किती मस्त आहे. वा तिकडे पण असंच आहे. मुलाने आज बघितलंय, म्हणजे लहान असताना नेलं होतं ना गावी, त्याच्यानंतर आज पहिल्यांदा त्यांना इतकं कौतुक. तर बघा, मुलांना ना इथे जाण्याची खूप इच्छा होती, खूप म्हणजे मागे लागली होती मुलं माझी. तर म्हटलं चला, मुलांना मी कुठेच घेऊन नाही जात आणि मुलांचे लाड तेवढे काही मी पुरवू नाही शकत. तर म्हटलं चला आता मुलांना ना मी फायनली घेऊन जाते. तर बघा कुठे आलो आहे आम्ही. तर आम्ही आलो आहे हॉटेल पाटीलवाडा. जे कोणी गेले असतील त्यांनी ओळखलं असेलच. तर इथे बघा पोरी काय करतात, तिथे बैलासोबत फोटो काढत बसले. रिअलच्या बैलासोबत जाणार सुद्धा नाही त्या. तर इथे बघा छान बैलगाडीत वगैरे बसून पण ऋतुजा आणि कोमलने छान फोटो काढले. मी पण फोटो काढले. आम्ही आधी फोटो काढून घेतले आणि थोडीशी गर्दी होती आणि तिथे हॉटेल मॅनेजरने आम्हाला म्हटलं की आम्ही तुमच्यासाठी टेबल बुक करून ठेवतो, तोपर्यंत या तुम्ही फिरून, तुम्हाला फोटो काढायचे आहे, व्हिडिओ काढायचे आहे, तर सगळं करून या. आणि छान त्यांनी आमच्याशी गप्पा पण मारल्या. खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून आम्हाला. तर बघा मुलांना ना ऑथेंटिक खायचं होतं इथे मटणची भाजी वगैरे. गावाकडलं गावरान. हां, म्हणजे अशी गावाकडची चव असते ना, तसं खायचं होतं त्यांना. तर आम्ही तसं मॅनेजरला सांगितलं, तर त्यांनी नाही का तशी सुविधा करून दिली. मटण फ्राय आणि ग्रेव्ही, रस्सा. इथे बघा मी इथे फोटो काढते. इथे खूप छान आणि गाय आणि वासराचं असं एक स्टॅच्यू बनवलेलं आहे, खूप सुंदर असं आहे. तर तिथे आम्ही फोटो वगैरे काढतोय. खूप छान वाटलं इथे येऊन ना. म्हणजे आधीच्या जमान्यात कसं होतं ना, पाटीलवाडा, तसं खरंच म्हणजे नावासारखं आहे हे. अगदी वाडा टाईपमध्ये हॉटेल आहे, खूप छान वाटतं असं. आणि बैठकीची पण हे आहे तिथे सोय आणि टेबल पण आहे, म्हणजे जिथे ज्या कुणा लोकांना ना टेबलावर बसून जेवायचं आहे ते पण, आणि तुम्हाला खाली बसून जेवायचं असेल ना तर तशी पण सुविधा केलेली आहे. खूप छान वाटलं. पण आम्ही टेबलच म्हणजे घेतलेला होता, कारण तुम्हाला माहीतच आहे मला थोडा प्रॉब्लेम आहे, खाली तेवढं बसता नाहीत मला व्यवस्थित जेवायला. हां, ऋतुजाला पण नाही बसता येत. तर मग नाही का मुलांनी तर छान खेळून घेतलं आणि मग आता आम्ही निघालो आहे जेवण करण्यासाठी. तर आधी बघा आम्ही इथे ना थाली घ्यायचा प्लॅन केला होता, पण इथे गेल्यानंतर माहीत पडलं थाली इतकी महाग होती ना, तुम्हाला काय सांगू. हां, तर मग नाही का आम्ही विचार केला की आम्ही भाजी घेतली इथे बघा, आणि ते सुक्कं मटण असं त्यांनी करून दिलं आम्हाला, कारण मी ऑलरेडी त्यांच्याशी बोललेली होती. आणि मग हे रस्सा असं त्यांनी आम्हाला करून दिलेलं आहे. बऱ्याच दिवसांनी मटण खाऊन खूप मजा आली आम्हाला. तरी मिळेल, तरी आहे ना भरपूर झणझणीत. आता बघू खाऊन माहीत पडेल. थँक्यू. तर इथे तुम्ही बघू शकता आमचा ऑर्डर आलेला आहे. तर आम्ही मटन फ्राय, म्हणजे जे आम्ही हाफ घेतलेली होती ना भाजी, त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला मटन फ्राय करून दिलेलं आहे आणि रस्सा वेगळा करून दिलेला आहे. मटण आणि रस्सा. हां, आणि त्याच्यासोबत आम्ही ज्वारीची भाकरी घेतलेली आहे. कसा वाटतो बेत तुम्ही सांगा. आणि मस्त असं वाटलं. आणि रस्सा ना म्हणजे आताही तोंडात पाणी येते, पण तेवढं नव्हतं, म्हणजे जसं मी बनवते तसं नव्हतं, खरंच सांगते. आणि ना म्हणजे खूप असं म्हणजे फिकं होतं. पण ठीक आहे, माझं आता तुम्हाला माहितीच आहे माझं ऑपरेशन झालंय, त्यामुळे मी काही जास्त तिखट खात नाही. परफेक्ट होतं. हां, म्हणजे नॉनव्हेज खूप तिखट असते तसं नव्हतं. मम्मीसाठी खूप मी परफेक्ट. काही फार नाही खाल्लं, थोडंसंच खाल्लं. खास करून मुलांसाठी आली होती. त्याच्यानंतर मी लस्सी घेतली, कारण थोडंसं बरं वाटेल, गार वाटेल पोटाला, म्हणून मी लस्सी घेतली. आणि मग इथे मुलांनी छान एन्जॉय केला. मस्त खेळ असे जे त्यांना खेळू वाटे ना, मस्त त्यांनी खेळून घेतलं छान असं. मग मम्मीला पण बसवलं आम्ही. हां, खूप जबरदस्ती केली मला की मम्मी तू बस. मी स्लाईडवर नाही बसली आहे बरं का. अरे वा. पडली ऋतू कोमल. ते बघ, भारी कोमलच आहे. कौन सबसे भारी है? कोमल सबसे भारी है. बघ ऋतू. अरे वा. सी सॉ. तर कोमलला ना स्लाईडवर बिलकुल खेळता नाहीत बरं का. लहानपणी पण अशी धपकन पडायची, आणि आता पण
आता पण ती धपकन पडली होती, तुम्ही बघितलंच असेल. ये तर सुरू हो गया. तू पण चढ ना, तू पण कोमल. मजा येते ना. घे मी विरायला जरा जरा मजा आली. चक्कर येते पण. आईला फिरवूया. ऋतुजा मस्त एन्जॉय करत होती बघा, छानपैकी. आम्ही खूप एन्जॉय केलाय, ते खूप छान वाटतंय. मस्त असं वारली प्रिंट आहे ते, आणि हे त्यांचं असं आहे, सगळं ट्रेडिशनल वेमध्ये आहे ते. मस्त इथे मुलांना खेळायला पण आहे, खूप छान वाटलं. स्वच्छता पण आहे. खूप स्वच्छता पण आहे इथे मस्तपैकी. तर फायनली बघा, इथे सगळा एन्जॉय करून नाही का आम्ही निघालो. मुलांनी छान एन्जॉय केला आणि आमची बस होती, बसला जवळपास 1 तास बाकी होता. तर इथे आमचं सामान आहे आणि हे ऋतुजा. आम्ही आता थांबलेलो आहो बससाठी वाट बघत आहे. कधी येईल म्हणते? घाई केली ना. 5-10 मिनिटात येईल. बिनकामाचीच बहुत घाई केली. नाही घाई नाही केली. चहा प्यायचा का? किती चहा पिशील का आता दिवसात? तंदुरुस्ती येते चाय पिऊन. पडशील. मजा येते चाय पिऊन. अच्छा ठीक आहे. लवकर. तर बघा, इथे आमची बस आली आणि आम्ही बसमध्ये बसलो. फायनली आता तुळजापूरवरून आम्ही नागपूरला निघालेलो आहे. तर आता इथे आम्ही बाय केलं तुळजापूरला, आणि इथे आम्ही आमची सीट शोधत होतो, आहे ना मम्मी? हां, सीट शोधत होतो. आणि बघा, आम्ही 1च दिवस राहिलो का? 1 दिवस नाही राहिलो ना, लगेच निघालो आपण. 1.5 डे. 1.5 डे. हां, तर आता बघा, आता आम्ही निघालेलो आहे आणि ऋतुजा छान एन्जॉय करते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.